नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता शिवा आणि आशूने सीताईसोबत आता भाऊंची सुटका केलेली असते आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तर तेवढ्यात पाठीमागून राणी हा उठून उभा राहतो आणि त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही मला मारलं ना, बघून घेईल मी तुम्हाला. तेवढ्यात आता रागाने सीताई आशू हे राणीकडे बघतात आणि तेवढ्यात आता पाठीमागून लक्ष्मण आता राणीच्या पाठीमागून तिथे येतो आणि म्हणतो की एवढं बोलू नकोस, तुझ्या स्वागतासाठी कोण आलंय ते तरी बघ. तर पाठीमागून आता इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि ताबडतोब आता इन्स्पेक्टर राणीसमोर येतात आणि हवालदाराला म्हणतात घ्या रे याला ताब्यात. आणि हवालदार आता राणींना घेऊन आता तेथून निघून जातात. त्यावेळेस आता इन्स्पेक्टर सगळ्यांचे आभार मानतात आणि म्हणतात की बरं झालं राणी, आम्हाला बऱ्याच दिवसापासून पुराव्यासकट पकडायचा होता. आणि त्यांचे आभार मानत इन्स्पेक्टर म्हणतात की तुमच्यामुळे हे सगळं घडलं आणि तुमच्यामुळेच आम्ही राणीला पकडू शकलो. आणि त्यानंतर आता लक्ष्मण हा भाऊ समोर येतो आणि भाऊला म्हणतो भाऊ तुम्हाला किती लागलंय. भाऊ म्हणतात मी ठीक आहे लक्ष्मण. आणि प्रेमाने लक्ष्मण हा भाऊंना मिठी मारतो. त्यानंतर आता सीताई ही प्रेमाने शिवाचा हात धरते आणि म्हणते की सीताई म्हणते की शिवा मला माफ कर, मी तुला ओळखू नाही शकले आणि माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला असे म्हणत सीताई रडू लागते. आणि त्यानंतर आता सीताई म्हणते की हे बघ शिवा, दुर्गा आणि लक्ष्मी हे दोघीही स्त्रीचेच रूप आहेत, पण आज माझं सौभाग्य माझ्यासमोर जे उभा आहे, ज्याच्या नावाचं मी मंगळसूत्र घालते, तो माझ्यासमोर साक्षात तुझ्यामुळे उभा आहे शिवा. आणि त्यानंतर आता माफी मागत सीताई म्हणते की आजपर्यंत आशूची बायको म्हणून घरात मिरत होती, पण यापुढे देसाईची सून म्हणून घरात येशील. सीताईचे बोलणे ऐकून आता शिवा तर अवाकच झालेली असते. आशू खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने आता सीताई शिवाला मिठी मारते. तर भाऊ देखील खूप खुश झालेले असतात आणि आशू आता प्रेमाने भाऊंना मिठी मारतो. आणि त्यानंतर आता लक्ष्मण हा शिवा आणि सीताईकडे बघत खुश होतो आणि हसतच म्हणतो की चला आता सासू आणि सुनेच्या नात्याचा नवीन अध्याय सुरू. तेव्हा आता सीताई आणि शिवा खूप खुश होते. आणि त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो आशू चला आपल्याला भाऊंना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की बरं झालं आशूला मी वेळेत घरी आणलं. तर सगळेजण आता शिवाकडे बघत हसू लागतात. तर प्रेमाने आता सीताईने शिवाला मिठी मारलेली असते आणि शिवा आता सीताईची सगळ्यात लाडकी सून झालेली असते. इकडे आता पाक्याला गॅरेजमध्ये पाना गँगने पकडलेलं असतं आणि खुर्चीवर बसवलेलं असतं. आणि लगेच आता पाक्या रडतच म्हणतो की अरे मला का मारताय आणि मला का त्रास देताय. एवढ्यात आता डिप्पर हा बर्फाचे पाणी असलेली बादली घेऊन येतो आणि लगेचच घाबरत पाक्या म्हणतो हे बर्फाचं पाणी कशासाठी. तर आता पाना गँग म्हणते की बघ ना आता तुला कसा आम्ही पाण्याने भिजवतो ते. पाक्या म्हणतो अरे असं काय करता राव, मी तुम्हाला सगळी माहिती सांगितली, मला सोडा ना. तर आता लगेच सायनल सर म्हणतो की हे बघा शिवा आपल्याला जोपर्यंत इन्फॉर्मेशन देत नाही ना तोपर्यंत पाक्याला काही सोडायचं नाही. आणि तेवढ्यात आता स्टेपनी म्हणतो की अरे भाई, पण शिवाला जर ते माणसं सापडलेच नसतील आणि भाऊसुद्धा सापडले नसतील आणि हा पाक्या जर खोटं बोलत असेल तर याला कसं सोडायचं, शिवा तर आपल्यालाच बोलल. सगळेजण म्हणतात हो हो बरोबर आहे. पाक्या म्हणतो अरे मला तुम्ही त्रास देऊ नका रे, पाहिजे तर तुम्ही शिवाला फोन करून विचारा ना. पटकन आता सायनल सर हा शिवाला फोन लावतो आणि म्हणतो की अगं शिवा तू ठीक आहेस ना. तर आता शिवा म्हणते हो. तर आता सायनल सर म्हणतो की भाऊ. तर आता शिवा तिकडून सगळं काही इकडे सायनल सरला सांगते आणि लगेच आता सायनल सर म्हणतो या पाक्याचं काय करायचं, त्यासाठी फोन केला होता. आणि लगेच सायनल सर म्हणतो ठीक आहे. आणि सायनल सर आता पाक्यासमोर येतो आणि म्हणतो भाई लोक. तर सगळेजण आता बर्फाचे पाणी पाक्याच्या अंगावर टाकायला लागतात. तर सायनल सर म्हणतो थांबा थांबा, सोडा त्याला. आणि पटकन आता बॅटरी हा पाक्याला सोडवतो आणि पाक्याच्या हातात हात देत म्हणतो की सॉरी बरं का भावा. आणि पाक्या आता लंगडतच तेथून निघून जातो. आणि इकडे आता चंदन हा माई आजी समोर आलेला असतो. माई आजी आता भाजी निवडत असते. चंदनकडे बघत माई आजी म्हणते की काय जावई बाप्पू या बसा मग. आणि हळूच आता चंदन हा माई आजी शेजारी बसतो आणि म्हणतो की कशी तब्येत आहे माई आजी. तर आता लगेचच माई आजी म्हणते की मला काय धाड भरली, मी एकदम धडधाकट आहे. चंदन म्हणतो की माई आजी आता सगळं काही छान होतंय, आशू आणि शिवाचा संसार देखील मार्गी लागायला लागलाय. आणि ते ऐकून आता माई आजी म्हणते देवाचीच कृपा. तेवढ्यात आता चंदन म्हणतो की माई आजी आणि दिव्यासुद्धा आता जबाबदारीने वागायला लागली नाही का. हसतच आता माई आजी म्हणते की तुम्ही
तुम्ही इथे असताना दिव्या चांगलंच वागणार आणि तुम्ही तरी तिला किती प्रेमाने वागवता नाही का? आणि चंदन म्हणतो ते तर झालंच माझी आजी, मी काय म्हणतो सगळं आता कशी एकदम छान होतंय. आणि ततमम करत आता चंदन म्हणतो माई आजी आम्ही सुद्धा आता आयुष्यात थोडंसं पुढं जायला पाहिजे आणि त्यासाठी निर्णय घ्यायला हवाच ना. हसतच माई आजी म्हणते हो हो जावई बापू जायलाच हवं. माई आजी म्हणते की हे बघा जावई बापू तुम्ही दिव्याला किती सांभाळून घेताय तेव्हा आता आम्हाला अजिबात कसलीही काळजी नाही आणि कसलंही टेन्शन नाही. चंदन म्हणतो की माई आजी तुम्हाला असं नाही वाटत का आपल्या घरात पुन्हा परत आनंद यायला हवा? माई आजी म्हणते की वाटत नाही म्हणजे वाटतंयच की आम्हाला. चंदन म्हणतो काही आनंद असे असतात ते न सांगता येतात आणि त्याची मजा तर वेगळीच असते. माई आजी म्हणते की जावई बापू तुम्हाला काय म्हणायचंय? चंदन म्हणतो बघा ना शिवा आणि आशूचा संसार आता एकदम छान सुरू झालाय, दोघेही एकमेकांना समजून घेत आहेत. आणि चंदन म्हणतो की म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळतंय का? तर माई आजी म्हणते कळतंय जावई बापू मला चांगलंच कळतंय. चंदन हसतच म्हणतो की मग तुम्ही सुद्धा तशीच माझी मदत करा. माई म्हणते अवश्य करणार कारण ती सुद्धा माझी नातच आहे. चंदन आता खुश होतो. माई आजी म्हणते तुमच्या दोघांचा सुद्धा संसार खूप चांगला चालला ना मला आनंदच होणार आहे आणि मला तुमच्या मुलांना म्हणजे माझ्या नातवंडांना आणि परतोंडांना अंगाखांद्यावर खेळायचं कळलं का तुम्हाला जावई बापू? तर चंदन अजूनच खुश होतो. माई आजी म्हणते की जावई बापू तुम्ही काहीच काळजी करू नका, मी तिला अगदी व्यवस्थित समजावते. चंदन आता खुश होऊन माई आजीकडे शेजारून निघून जातो. आणि चंदन आता निघून जाताच इकडे माई आजी विचार करते या पोरांचं तर अवघडच आहे आणि माझ्या दिव्यासाठी मला आता काहीतरी करायलाच हवं. दोन्हीही लेकरांचे संसार जर व्यवस्थित चालले तर याच्यापेक्षा आम्हाला काहीच नको असे माई आजी बोलते. इकडे आता लक्ष्मण आणि आशू हे दोघेही आता भाऊंना घरामध्ये घेऊन येतात. भाऊ आता सोफ्यावर बसतात. तेवढ्यात आता उर्मिला तिथे येते आणि म्हणते की हे काय सीताई आणि शिवा का नाही आल्यात? त्या कुठे आहेत? त्या व्यवस्थित आहेत ना? भाऊ म्हणतात हे बघ उर्मिला तू काहीच काळजी करू नको, त्या अगदी व्यवस्थित आहेत. आणि आता सुहास आणि कीर्तीसुद्धा तिथे आलेले असतात. उर्मिला आता त्यांना प्रश्न विचारते आणि म्हणते की पण त्या दोघी तुमच्यासोबत का नाही आल्यात? तिथे काही वेगळं घडलंय का? आणि त्यानंतर आता लक्ष्मण म्हणतो उर्मिला मी तुला सगळं काही सांगतो, एवढं काही प्लॅनिंग होऊ नकोस आणि घडलेली सगळी हकीकत लक्ष्मण आता उर्मिलाला सांगतो. आणि सीताईने आता शिवाचा कसा स्वीकार केला, शिवाला कशी बिटी मारली याची हकीकत आता लक्ष्मण उर्मिला सांगताच उर्मिलाला आता खूप आनंद होतो आणि उर्मिला हसू लागते. आणि आता ती ऐकून मात्र सुहास आणि कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो. दोघांचीही तोंड आता बघण्यासारखे होतात आणि दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. इकडे आता लक्ष्मण विचार करत म्हणतो की जे होतंय ना ते चांगल्यासाठीच होतंय आणि खूप मोठा एक मिलाप झालाय आणि नवीन नात्याला सुरुवात झाली असे आता लक्ष्मणने सांगितलेले असते. तर भाऊ सुद्धा आता खूप खुश झालेले असतात. आणि उर्मिला विचार करत म्हणते पण ताई का अजून सोबत नाही आली तुमच्या? आणि मला वाटतंय दोघीही बरोबरच येत आहेत का? लक्ष्मण म्हणतो की त्या अगोदर आपल्याला एक काम करायचंय बरं का? तर उर्मिला म्हणते काय? आणि त्यानंतर आता भाऊ म्हणतात की त्याचं असं झालंय की प्रत्येक वेळेस आता काही ना काही अडचणी येतात म्हणून सीताई म्हणते की मला आता काहीच अडचण नकोय आणि मला आता शिवाचा गृहप्रवेश करायचा आहे. कीर्ती आता ते सगळं ऐकत असते. उर्मिला खुशी होऊन म्हणते चला तर मग लगेच तयारीला लागू. तेवढ्यात आता कीर्ती बोट करत म्हणते हे बघा आत्ता तुम्ही काहीही करू नका आणि मला अजूनही ह्या विश्वास वाटतच नाहीये हे असं काही घडलं असेल म्हणून. आणि आता लक्ष्मण म्हणतो की कीर्ती तुला खोटं कशाला वाटतंय आणि वहिनीनेच हे सगळं करायला सांगितलंय. वहिनी काय म्हणाली माहिती आहे का शिवाला? हीच माझी लक्ष्मी आणि हीच माझी दुर्गा. ते ऐकून आता कीर्तीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. इकडे आता दिव्या ही स्वयंपाक करत असते. तेवढ्यात पाठीमागून माई आजी आणि वंदना आता दरवाज्यात येतात आणि हळूच दिव्याकडे बघून दिव्याकडे डोकावतात. माई आजी आता वंदनाला दिव्याकडे लोटते. दिव्या आता स्वयंपाक करत असते तर वंदना तिच्याकडे बघत म्हणते की काय स्वयंपाक चाललाय वाटतं. रागाने दिव्या म्हणते हे बघ आई ऑलरेडीच गरम होते बरं का, त्यात तुम्हाला असले प्रश्न विचारू नकोस.
हसतच आता माई आजी ही आता वंदनाला खुणावते. वंदना हसतच दिव्याला म्हणते की दिव्या मला जरा तुझ्याशी बोलायचं होतंय ग. तर आता दिव्या म्हणते की आता काय शिवाने पराक्रम केलाय आणि मला नावं ठेवायचीत का वाटतंय. हसतच आता वंदना म्हणते हे बघ दिव्या आता तुझंही आयुष्य चांगल्या प्रकारे मार्गी लागलंय. अगोदर तर आम्हाला प्रश्नच पडला होता या पोरीचा संसार कसं होणार, पण आता अगदी सुरळीत चाललंय ग दिव्या तुझं. आणि आता वंदना म्हणते की हे बघ चंदन आता दुसऱ्या जॉबसाठी सुद्धा चांगला जॉब शोधतोय बरं का. तर आता दिव्या म्हणते की म्हणजे काय म्हणायचंय, जाऊ काय आता आम्ही. तर आता वंदना म्हणते की अगं दिव्या तसं नाही ग. तर आता दिव्या म्हणते की मुद्दा काय आहे आई. तेवढ्यात माई आजी पुढे येते आणि म्हणते की दिव्या अगं काय आहे ना, तुमची गाडी आता जोराने सुरू झाली. तेव्हा आता पाळणा हलवत आता हाताने खून करत आता माई आजी म्हणते की तेव्हा तुमचीसुद्धा ही गाडी जोराने हलली पाहिजे. दिव्या म्हणते की आजी तुला काय म्हणायचंय. आणि आता माई आजी म्हणते की त्याचं काय आहे ना, माझे हातपाय ठीक आहे त्यामुळे मी अगदी व्यवस्थित आहे ना, बरोबर ना. तेव्हा मला काय वाटतंय की छोट्याशा राजाने माझ्या अंगाखांद्यावर खेळावं, म्हणून मी म्हणते तुमची गाडी थोडीशी पुढे अजून जोराने चालावी. दिव्या म्हणते कळतंय मला. माई आजी म्हणते घे की मग मानावर. मग रागाने दिव्या म्हणते की मग शिवाला सुद्धा जाऊन सांग की. तेव्हा आता वंदना म्हणते की अगं ती तिच्या घरी आहे ना, ती घेईल समजून, पण तू या घरी आहे ना, तेव्हा या घरात जर तुझा पाळणा हल्ला तर किती बरं होईल दिव्या. दिव्या म्हणते की पण तुम्ही असं बोलून काहीच होणार नाही. हसतच माई आजी म्हणते की अगं बोलून जर असं झालं असतं ना, मी रात्रंदिवस तुझ्यापाशी बसले असते आणि बोलतच राहिले असते. माई आजी म्हणते खरंच बोलून काही होत नसतं, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि दिव्या म्हणते की बघूया आपण आणि मी विचार करील. माई आजी म्हणते की नुसतं विचार करू नकोस. आणि वंदनाला घेऊन माई आजी बाहेर जाते. आणि इकडे आता कीर्तीला खूप वाईट वाटलेलं असतं. रडतच थाय थाय पाय आपटत कीर्ती तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की सुहास अरे हे काय होतंय आणि मला तर हे ऐकवतच नाहीये. सुहास आता कीर्तीला समजावू लागतो. रडतच कीर्ती म्हणते की आता सुहास आपल्या हातात काहीच उरलेलं नाहीये. हे सगळं जे वाईट घडतंय ना ते मी बघूच शकत नाही रे सुहास. कीर्तीकडे बघत आता सुहास म्हणतो मग काय करणार आहेस कीर्ती, तू भांडणार आहेस का. तर आता कीर्ती म्हणते हो. तर आता सुहास म्हणतो भांडू नकोस ग कीर्ती, रागाच्या भरात आपलंच नुकसान होतं. आणि आता लगेचच सुहास म्हणतो की कधीतरी आपली ही वेळ येईल आणि आपलंही आयुष्य बदलेल. आता कीर्ती म्हणते की कधी आपलं आयुष्य बदलणार, त्या मुलीसाठी मी किती प्रयत्न केले पण शेवटी जे व्हायचं तेच झालं आणि आता माझ्या आयुष्याचं काय होणार असे म्हणत जोराने शेजारील उशी आता कीर्ती फेकून देते आणि थाय थाय केस मोकळे सोडून आता ओरडत रडू लागते. कीर्ती म्हणते खरंच बरं का सुहास, यावेळी आपण चुकलोच. सुहास म्हणतो की मला वाटतच नव्हतं तो राणी असा काही करील आणि अशी काही आपल्याला माती खायला लावी. सुहास आता कीर्तीला शांत बसण्यासाठी सांगतो. सुहास आता कीर्तीला मिठीत घेतो आणि म्हणतो की हे बघ कीर्ती, आता शांत बसण्यात भलाई आहे. नंतर असा काही डाव खेळू ना, देसाई कुटुंब पूर्ण हादरून जाईल. तर पटकन कीर्ती अजूनच सुहासला मिठी मारते. सुहास म्हणतो कीर्ती तू काहीच काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. इकडे आता आशू आणि शिवा बाईकवरून रस्त्यावरून जात असताना एका ठिकाणी थांबतात. तेवढ्यात आता आशू हा शिवासाठी नारळ पाणी घेऊन येतो. तर आता शिवा म्हणते की फक्त एकच आणलं. तर आता आशू म्हणतो हो. प्रेमाने आता आशूचा चेहरा पकडत शिवा आता आशूला इकडे तिकडे बघू लागते आणि म्हणते की माझा एवढा हँडसम नवरा आहे, बघू त्याला कुठं काही लागलंय का. तर आता आशू म्हणतो की बघ कुठे लागलंय का. तर शिवा म्हणते नाही. त्यानंतर आता आशू म्हणतो की पण शिवा आजपर्यंत खूप गुंड बघितले पण राणीसारखा बघितला नाही, खूपच डेंजर होता. बघितलं का त्याने भाऊचा हात कटर खाली घातला होता. तर आता भाऊंना काही झालं असतं तर शिवा म्हणते हे असं काहीच होणार नव्हतं आणि असं कसं झालं असतं. आणि हसतच आता शिवा म्हणते की असं कसं काही झालं असतं, आपण सगळेजण होतो, त्यातली त्यात सीताई होत्या ना. आणि शिवा हसू लागते. आणि तेवढ्यात आता हसतच शिवा म्हणते की मग सासू कुणाची आहे. आशू म्हणतो की बरोबर, सासू ही तुझी, सासरी ही तुझी आणि हँडसम नवरा ही तुझाच. पण एक गोष्ट मी सांगतो शिवा, मी आईचा एवढा रुद्रावतार कधीच बघितला नव्हता. आणि त्यानंतर आता इकडे लक्ष्मण हा आशूला फोन करतो आणि आशू म्हणतो बोलणारे काका. तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो कुठे आहेत तुम्ही आणि दिलंय का पोलिसांना स्टेटमेंट. तेव्हा आता आशू म्हणतो हो दिलंय. तर आता लक्ष्मण म्हणतो की मग आता तो काही राणे बाहेर येत नाही, पण आता तुम्ही कुठे आहे. तुम्ही एक काम करा ना, माझं ऑफिसमध्ये एक पार्सल आहे, मला ते अर्जंट हवं आहे, तेव्हा तू घेऊन येतोस का.
आशू म्हणतो परत ऑफिसला जायचं आहे का? तर लक्ष्मण म्हणतो हो रे, महत्त्वाचं आहे. आणि जरी तुम्हाला पार्सल मिळालं ना तरीसुद्धा वहिनींनी सांगितलंय तुम्ही लवकर येऊ नका. आशू आता विचारात पडतो. लक्ष्मण म्हणतो की म्हणजे येताना मला फोन करून या असं. आणि आता आशू म्हणतो की घरी येऊ नका लवकर म्हणजे काय? तर आता लक्ष्मण म्हणतो ठेवतो रे मी, मला कामं आहेत. आणि लक्ष्मण फोन ठेवतो. शिवा म्हणते काय झालं? तर आता आशू म्हणतो की आपल्याला लवकर घरी येऊ नका म्हणून सांगितलंय, मी फोन करेन तेव्हा या असं सांगितलंय. आणि आता लगेचच शिवा काळजीत पडते आणि विचार करते की सीताई घरी येऊ नका असे का म्हणाले असतील. सीताईच्या बोलण्याने आता शिवाला काळजी लागून राहिलेली असते. आणि लगेच आता शिवा नाराज होते. तर आशू म्हणतो हे असं काय नाराज होती तू, माझी बायको आहे. तर प्रेमाने शिवा आता आशूकडे बघत हसू लागते. तर आता आशू आणि शिवा दबंग स्टाईलने कसे देसाईंचे घरी येतात आणि आता सीताई ही शिवाचा कसा गृहप्रवेश करते. दणक्यात शिवाचा गृहप्रवेश करून कीर्तीच्या नाकावर टिचून सून म्हणून आता सीताई कशी शिवाला आतमध्ये घेऊन येते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.